धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी सोडला मौन. दोष नसतानाही कोणावर अन्याय होता कामा नये. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेला महिना उलटून गेला तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. मात्र या दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचा आरोप होत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातोय आणि अशातच पहिल्यांदा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत मौन सोडलं आहे. आरोप सगळ्यांवर होतात, पण त्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे समोर आल्याशिवाय राजीनामा मागणं योग्य नाही. पण काही जण होणाऱ्या आरोपांवर व्याकुळ होऊन राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचं स्पष्ट मत आहे की बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणताही संबंध नाही, कोणत्याही एजन्सीकडून चौकशी करा, असं जी व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळी काम करत असताना दोषी नसताना कुणावर अन्याय होता कामा नये असं म्हणत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. तर अजित पवार पुढेही म्हणाले, जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर कारवाई करेन. चौकशी सुरू आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे, त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आधी. एक तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे, तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा. बीडमध्ये तो हस्तक्षेप होते, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करताय, CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, त्याचा पुरावा तर पाहिजे ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.